रिद्धपुर स्थित मराठी भाषा विश्वविद्यालय के कुलगुरु डॉक्टर अविनाश आवलगावकर ने शिक्षा नीति का समर्थन किया है। उन्होंने कहा कि नई राष्ट्रीय शिक्षा नीति विद्यार्थियों को भाषाई स्वतंत्रता, सीखने की स्वतंत्रता और आत्मविश्वास प्रदान करती है। यदि सामाजिक स्थिति में परिवर्तन लाना है तो शैक्षणिक दृष्टिकोण में बदलाव अनिवार्य है। संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय के गुणवत्ता आश्वासन प्रकोष्ठ व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ के संयुक्त तत्वावधान में NEP 2020 उपलब्धियां, चुनौतियां एवं भविष्य विषय पर एक दिवसीय चिंतन मनन कार्यशाला का आयोजन हुआ। उद्घाटन विश्वविद्यालय के कुलगुरु डॉक्टर मिलिंद बाराहाते ने किया, जबकि अध्यक्षता महासंघ की राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर मीनल भोंडे ने की। इस दौरान मराठी भाषा विश्वविद्यालय के कुलगुरु डॉक्टर अविनाश आवलगावकर ने कहा कि ब्रिटिश कालीन शिक्षा प्रणाली का उद्देश्य मजदूर तैयार करना था, जबकि भारत की प्राचीन शिक्षा प्रणाली में ज्ञानार्जन पर जोर था। नई नीति मानव केंद्रित और मूल्याधारित शिक्षा प्रदान करने वाली है, जिसमें शोध, आत्मनिर्भरता और भाषा स्वतंत्रता को प्राथमिकता दी गई है। एक विशिष्ट उद्दिष्ट ठेवून, बदलत्या समाज व्यवस्थेला डोळ्यासमोर ठेवून, मानवी जीवनाचे बदलणारे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आपल्याला जर सामाजिक परिवर्तन घडवून आणायचं असेल तर शैक्षणिक दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे, ही ती भूमिका आहे। आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये गतीने पुढे जात आहोत, नाही याच्यातला भाग नाही। पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जेव्हा आपल्याकडे आलं त्यावेळेला अनेक प्रश्न आपल्या समोर निर्माण झाले। काहींच्या मनामध्ये ही भीती निर्माण झाली की आमच्या विषयाला न्याय मिळेल की नाही, आमचं पद जाईल का, नोकरी जाईल का, किंवा आमच्याकडे विद्यार्थी आकर्षित होतील का, आम्हाला काही नवे विषय देता येऊ शकतील का। आता मी भाषेचाच प्राध्यापक असल्यामुळे, शिक्षक असल्यामुळे मला हे सांगायला हरकत नाही की विविध भाषांच्या शिक्षकांच्या समोर तर हा मोठा प्रश्न होता की जास्तीत जास्त अन्याय कोणावर होणार असेल तर तो आमच्या भाषा विषयांवर होणार आहे। उद्घाटन भाषण में डॉक्टर बाराहाते ने मातृभाषा में शिक्षा, स्थानीय कौशल विकास, सर्वसमावेशी और न्याय संगत शिक्षा तथा ट्रांसजेंडर व्यक्तियों की शिक्षा जैसी NEP 2020 की विशेषताओं पर प्रकाश डाला। उन्होंने कहा कि विकसित भारत 2047 के लक्ष्य को प्राप्त करने में ये नीति महत्वपूर्ण भूमिका निभाएगी। मातृभाषेतून शिक्षण याच्यावर त्यात खूप जास्ती भर दिला गेलेला आहे। म्हणजे आपणही पाहतो, बोलत असताना जेव्हा मराठीत भाषण करत असतो किंवा इंग्रजीमध्ये भाषण करत असतो तर साधारणतः कोणालाही विचारलं तर तो व्यक्ती हेच सांगतो की मातृभाषेतून बोलताना, भाषण करताना मला जास्ती सहज वाटतं आणि इंग्रजीमध्ये किंवा दुसऱ्या परकीय भाषेमध्ये भाषण करताना तेवढं सहज मी स्वतःला व्यक्त करू शकत नाही। आणि हे नैसर्गिक आहे, कारण मातृभाषा जी असते ती आपल्या आईच्या पोटात असल्यापासून आपण शिकलेलो असतो, त्यामुळे ते अतिशय नैसर्गिक आहे। हे लक्षात घेऊन या धोरणामध्ये मातृभाषेतून शिक्षण यावर फार मोठा भर देण्यात आलेला आहे। दुसरं म्हणजे कौशल्य आधारित शिक्षण। आज आपण पाहतो जे आपले पारंपरिक कोर्सेस आहेत, ज्या पारंपरिक पदव्या आहेत, डिग्री आहेत, त्या कुठेतरी इररिलेव्हंट किंवा इनसिग्निफिकंट होत असताना आपल्याला दिसत आहे। आणि आज जी विद्यार्थी संख्या आपण कॉलेजेसमध्ये पाहतो आहोत, जी झपाट्याने घसरते आहे पारंपरिक कोर्सेस करता, ते कुठेतरी त्याचं एक कारण असू शकतं। त्याच्यामुळे कौशल्य आधारित शिक्षण यावरही NEP मध्ये खूप जास्ती भर दिला गेलेला आहे। आणि तिसरं मला जे वाटतं ते म्हणजे जे NEP डॉक्युमेंटमध्ये म्हटलेलं आहे, इन्कॉर्पोरेशन ऑफ रिजनल स्किल्स इन द टेक्स्ट ऑर युअर सिलेबस। म्हणजे आपण ज्या प्रदेशात राहतो, आपण ज्या भागात राहतो, तिथले जे लोकल स्किल्स आहेत, उदाहरणार्थ अमरावती विद्यापीठामध्ये मेळघाट हा फार मोठा आदिवासी भाग येतो। आदिवासी जो बांधव आहे त्याच्यामध्ये पारंपरिकरित्या खूप चांगले स्किल्स त्याच्यामध्ये आहेत। किंवा आपण आता अमरावतीला, जसं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे की अमरावतीला टेक्सटाईल हब म्हणून त्यांना डेव्हलप करायचं आहे,